बंधू भगिनींनो, कराड नदी ही आपली प्राणप्रिय नदी. गळा भेट ही दोन नद्यांची प्रीती संगमना, याच संगमी चिरनिद्रा घेती आमचे यशवंतराव. काठ तोच पण नवीन पाणी, रोज नवे वाहते. वाहता नाही हळूच इकडे ते पाहते. वाहता नाही हळूच इकडे ते पाहते. काठ सांगतो पाण्याला, बघ यशवंतांचे गाव. याच संगमी चिरनिद्रा घेती आमचे यशवंतराव, आमचे यशवंत. यशवंत विचाराने प्रेरित झालेली आणि म्हणूनच विकासाचे टप्पे पुढे पुढे सरकवत इथपर्यंत पोहोचलेली ही कराड नगरी. या कराड नगरीला समृद्ध असा वारसा लाभला तो 188 वर्ष पूर्ण करू इच्छिणाऱ्या शारदीय व्याख्यानमालेमुळे. विचारांचं मंथन झालं की मग व्याख्यानांचा जन्म होतो आणि मग नवनव्या विचारांना त्यातून पुन्हा एकदा प्रेरणा मिळते. बंधू आणि भगिनींनो, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. राजकीय वादळं उठू लागली आहेत. तुमच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा घेऊन या ठिकाणी उपस्थित आहात. थोडासा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. आपण सगळेजण आचारसंहितेच्या अंमलाखाली आहोत आणि म्हणून वक्ते तेच आहेत. विषय थोडासा बदलणार आहे. आज या समृद्ध शारदीय व्याख्यानमालेला उपकृत करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे प्रमुख वक्ते सन्माननीय श्री अविनाशजी धर्माधिकारी आपल्यासाठी खास विषय घेऊन आलेले आहेत. जीनियसची जोपासना, अर्थात असामान्य गुणवत्तेची जोपासना. माजी नायब तहसीलदार कराड यांनी करावं अशी त्यांना मनापासून विनंती करतो. यांना करतो. ती सुतेवर ज्यांचा पाया रचला गेला असे बहुआयामी व्यक्तिमत्व माननीय अविनाश धर्माधिकारी आजच्या या 88व्या शारदीय व्याख्यानमालेत 5वं पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वजण उत्सुक झालेला आहे. आपला फार वेळ मी घेणार नाहीये, पण व्याख्यानाच्या औचित्यानं काही ठळक गुणवैशिष्ट्य या ठिकाणी नमूद करावं असं मला वाटते. माननीय धर्माधिकारी सरांची 1986 या वर्षी IAS पदी निवड झाली. IASच्या कालावधीत त्याने अनेक महत्त्वाच्या पदावर कामे केलेली आहेत. यामध्ये फलटण प्रांताचे उपविभागीय अधिकारी मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिवांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी व अमरावती येथील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग महाराष्ट्र येथे संचालक, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशी शासकीय सेवा त्यांनी केली. 1 मार्च 1996 रोजी IAS सेवेचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनासाठी त्यांनी जन आंदोलन उभं केलं. 2001 मध्ये नेहरू युवा केंद्र संघटन या भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाअंतर्गत संस्थेचे महासंचालक या नात्याने दिल्लीमध्ये काम केलं. त्या परिवाराचे अनेक विद्यार्थी देशाच्या वेगवेगळ्या प्रशासकीय सेवांमध्ये कार्यकर्ते प्रकाशित झालेले आहेत. आपण ती जरूर वाचा, जरूर विकत घ्या. त्याचं पुस्तक आहे गहिनीच्या 3ऱ्या फळाची. 4थं पुस्तक आहे स्वतंत्र नागरिक. 5वं पुस्तक जिंकणारा समाज घडवण्या मासिकाचे ते संपादक आहे. असं हे गुणवान नेतृत्व आज या ठिकाणी या शारदीय व्याख्यानमालेला लाभलं. असामान्य गुणवत्तेचा विकास ही असामान्य गुणवत्ता. पण बरेच जण म्हणतात वाचूनच आता वाचून वाचता वाचता घरी मिळतो आम्ही पोहोचलो. आता इथं आल्यावर पण तुम्ही सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, खरं म्हणजे बोलताना सुरुवात करताना सध्या मी स्वतःला ठरवून स्वीकारलेली पद्धत आहे की पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बोलायचा तो म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.
पण आता मी तुमची परवानगी मागून क्रम थोडासा उलटा करणार आहे. मला अशी शंका आहे, इथे खुलासा सांगण्यात आलाय, तरी सुद्धा मला अशी शंका आहे की कदाचित आज आपण ज्या उत्साहाने आपण सगळे इथे आहोत, येताना आणि आपल्या जागेवर बसताना मनामध्ये बहुधा हे घेऊन आलेले आहात की मी कलम 370 विषयी बोलणार आहे. कराड नगरपालिकेची ही शारदीय व्याख्यानमाला, आणि मी काल जेव्हा विचार करायला लागलो, आणि हा विषय काय माझ्या नेहमीचा अभ्यासाचा आहे, एक जो स्वतःला भारत देशाचा कार्यकर्ता मानतो त्यामुळे, पण मला त्याचा एक अँगल लक्षात आला की व्यासपीठ कराड नगर परिषदेचा आहे आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे, आणि 370 हा काही कितीही म्हणलं, मी सगळा विषय राज्यघटना या अँगलनी मांडायचा झाला तरी कितीही नाही म्हणलं तरी हा जो काश्मीरला वेगळा दर्जा का दिला, किंवा मग शेख अब्दुल्ला आणि नेहरूंचे संबंध, पुढे काश्मीर समस्येची गुंतागुंत नेमकी कशी वाढत गेली, आणि मग त्याला नेमका जबाबदार कोण असं काही ठरवायचं झालं तर इथपासून ते सोमवार 5 ऑगस्ट 2019ला पहिल्यांदा राज्यसभेत आणि नंतर लोकसभेमध्ये कलम रद्द झाले. हे जर याविषयी मी तुमच्याशी बोलायचं तर मग राजकारण येणार. माझी हरकत काहीच नाही, कारण आचारसंहिता मला लागू नाहीये, पण मी विचारायला सांगितलं की यांनी कोणी नगर परिषदेचे अधिकारी पदाधिकारी अडचणीत येऊ नये, म्हणून आमचं आज सकाळी पासून बोलणं झाल्यावर ठरलं की मग कुठला वेगळा विषय सगळे येतील त्या निमित्ताने आपण मांडूयात का. म्हणून मी सुचवला, ज्या विषयावर आता मी 24 वर्ष पूर्ण होत आहेत, माझं IAS सोडून शैक्षणिक काम करतोय, त्या शैक्षणिक कामामागची एक दृष्टी आहे, तिच्यामधलं जे सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान, आणि नुसतं आजची संध्याकाळ मी नुसतं तत्वज्ञान बोलणार नाहीये, तर म्हणून मग मी विचारून पाहिलं की ज्या विषयाला नाव मी विचारपूर्वक अभ्यासपूर्वक नाव ठेवलं आहे जीनियसची जोपासना. जीनियस म्हणजे आपल्या कामाच्या क्षेत्रातली असामान्य गुणवत्ता, म्हणजे नुसती गुणवत्तेची जोपासना नाही, असामान्य गुणवत्तेची जोपासना. त्यामागे शास्त्र आहे, त्यामागे माणसाचा मेंदू ज्या तऱ्हेने काम करतो आणि ज्याचं ठरेल की आपल्याला असा जीनियस व्हायचा आहे, आपल्या क्षेत्रातला जीनियस, तर मी ऍक्च्युअली ऍक्शन प्रोग्राम सांगणार आहे की तुला वय कोणतंही असू द्या, मला समोर पाहताना दिसतच आहे की सर्व वयाचे बंधू भगिनी, माता पिता आणि अर्थातच युवक म्हणजे मित्रमैत्रिणी बसलेले आहेत, पण ज्याचं मनात ठरेल की मला माझ्या कामाच्या क्षेत्रातला जीनियस म्हणजे असामान्य गुणवत्ता, साधीसुधी पण नाही, असामान्य काहीतरी विशेष उंचीची, वेगळ्या उंचीची गुणवत्ता, तर तू या पुढील प्रमाणे गोष्टी कर, हे असं नियोजन कर आणि बघ तू होतोस का नाही ते. असा गोष्टीचा मी पण ध्यास घेतला आहे, म्हणून मी सुचवलं की मग आजच्या संध्याकाळी मी तुम्हा सर्वांशी बोलीन. शैक्षणिक विषय आहे असामान्य गुणवत्तेची जोपासना. हे बोलून थोडासा 5 सेकंद थांबलो, तुमच्याकडे पाहिलं तर माझ्या अंगावर काही सभागृहामधून निराशेची व्हाइब्स येत नाहीत. व्हायब्रेशन्स म्हणतात की अरे आलो ऐकायला विषय सनसनाटी 370, आणि प्रत्यक्ष इथे पोहोचल्यानंतर कळते की आता हे काहीतरी वेगळाच विषय बोलणार आहे. हवा असेल तुम्हाला तर मी 1 मिनिटभर डोळे मिटून उभा राहतो किंवा अशी पाठ करतो वाटल्यास. ज्यांना असं वाटेल की हे आपण हे ऐकायला आलेलो नाही, ऐकतील त्यांची मला खात्री आहे की 370 ला जे राष्ट्रीय महत्व आहे तितकंच शैक्षणिक महत्व असलेला विषय मी तुमच्याशी बोलणार आहे. पण मी समजू शकतो कोणाला जर असं वाटलं की आपण आलो होतो 370 विषय ऐकायला, हे वेगळ्या विषयावर बोलणार आहे, तर आता आपण जाऊया, तर माझी हरकत नाही, वाटल्यास मी थांबतो. विनंती माझी एवढीच राहील की जर कोणाला जायचं असेल तर त्यांनी सभागृहाला डिस्टर्ब न करता जावं. माझ्या शुभेच्छा आहेत, हा माझा मुख्य मुद्दा. आणि मी म्हणालो, मला माझा शब्द ईश्वर कृपा आहे
की लोकांचा प्रतिसाद असतो आणि त्या सरावामुळे मन एकरूप झाल्यामुळे माझा असा दावा आहे बरं का, माझा असा दावा आहे की सभागृहात पाऊल टाकलं की वातावरणाचा अंदाज येतो. आलेले श्रोते आणि तुमचं माझं म्हणून जे नातं आहे, तर मी म्हणालो विषय बदलतो तरी मला काही अस्वस्थता किंवा अरे इच्छा आपण काही हे ऐकायला नाही आलेलो, याऐवजी उलट हा बदललेला विषय तर आपण तो जरूर ऐकूयात असंच मला जाणवत आहे. निघून जाण्यासाठी तर कोणीही उठलं नाही. एक जे गृहस्थ गेले त्यांची बहुधा वय पाहता त्यांची काहीतरी अडचण असेल, पण ते काही विषय बदललाय म्हणून गेले असं विरोधी पक्ष नेत्या स्टाईल नाही गेले ते. तर सर्व मित्र हो, मग आता माझा हा पहिला नेहमीचा पण कधीही जुना न होणारा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. मला अनुभवाने हे कळलंय की आयुष्यामध्ये जे करायचं ते पहिल्यांदा सर्वांप्रती, या विश्वाप्रती खऱ्या खुऱ्या अशा अंतःकरणामध्ये शुभेच्छा बाळगायच्या आणि कामाला सुरुवात करायची. ही आपली खास भारतीय पद्धत आहे. कुठल्याही कामाच्या सुरुवातीला प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु, की आम्ही हे जे करायला निघालोय काय करणार आहोत, तर सर्वजण सुखी व्हावेत, सर्वजण निरामय व्हावेत, सर्वांच्याच वाट्याला आनंद आणि आरोग्य यावं, कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये. मा कश्चित दुःख माप्नुयात्. हजारो तर ती ओळ येते, भवतु सब्ब मंगलम, म्हणजे अर्थ तोच आहे की सर्वांचं मंगल कल्याण हो, भवतु सब्ब मंगलम. आणि ज्ञानोबा तुकोबांनी शिकवलेली, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाता, ज्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो. असं एक 16 वर्षाचं मूल की ज्यांनी समाजाकडनं सर्व प्रकारचे अपमान उपेक्षा सगळं काही सोसलं, पण तोंडामधून कटू उद्गार नाही बाहेर पडला. किती शिकण्याजोग आहे. तोंडामधून बाहेर पडली ज्ञानेश्वरी, आणि ती पण संपवताना बाहेर पडली पसायदानाची मागणी, ईश्वरापाशी केलेलं मागणं. जो जे वांछील, ज्याची जी इच्छा आहे तो ते लाहो, ती त्याची पूर्ण होते. आपल्याला प्रश्न पडू शकेल की एवढी ज्ञानोबा माऊली म्हणायची, तर या ज्ञानोबा 16 वर्षाचं जे मूल मानवतेची माऊली बनलं, तिने अशी कशी प्रार्थना केली की जो जे वांछील, ज्याची जी इच्छा आहे, इच्छा काही असो, इच्छा वाईट पण असू शकतात, मग हे जो जे वांछील तो ते लाहो. पण ज्ञानोबा माऊलींनी त्याच्या आधी केलेली प्रार्थना आहे, दुरितांचे तिमिर जाओ, जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्टांची दुष्टबुद्धी दूर हो, तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्म चांगलं बोल, चांगलं ऐक, चांगला विचार कर, चांगली संगत ठेव. यामध्ये गोडवा आहे रे खरा, जीवन जगण्यातला खरा आनंद त्यात आहे, हे त्यांना कळो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणजे आपल्या सर्वांनाच कळो की आपण कोण बुवा एकमेकाचे. तर असं काय अविनाश धर्माधिकारी म्हणजे कोणतरी लय शाणा लागून गेला, धूळ उडवत पुण्याहून आला आणि लय शाणा लागल्यासारखं काहीतरी बोलणार आहे आणि पुन्हा जाणार आहे, असं तुमचं माझं नातं नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणजे आपलं नातं मैत्रीचं आहे, जिव्हाळ्याचं आहे, खरं परस्परांच्या बद्दलचा सद्भाव. म्हणूनच आपल्याला जेव्हा असामान्य गुणवत्तेचा शोध घ्यायचा आहे, तेव्हाच सुद्धा पहिलं काम, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. इथे सुरुवातीला इतका छान उल्लेख झाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा. मी महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही वावरत असलो तरी वेळोवेळी त्यांची आठवण काही ना काहीतरी निमित्ताने येतच राहते. माझ्याकडच्या शैक्षणिक कामामध्ये तर मी साहेबांचं जे आत्मचरित्र आहे कृष्णा काठ, तर मी मुलांना आवर्जून सांगतो की ते कृष्णा काठ वाचा. एक लहानपणचा छोटा प्रसंग आहे की शाळेमध्ये जशी मुलं बसलेली आणि शिक्षक एक शिकवतात, तर मुलांची इच्छा असते ना, म्हणजे कोणीतरी आयडॉल असतो, कोणतरी रोल मॉडेल असतो. तुला आयुष्यामध्ये कोण व्हायचं, तर कोणाला काय, आता मुली असतील आणि स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर किरण बेदी हा आदर्श असतो, कोणाचा अमिताभ बच्चन हा आदर्श असतो. राजकीय विषय नाही पण असायला कोणाचा नरेंद्र मोदी आदर्श असतील, आणखीन आपापल्या जीवनातले जे कोणते आपले असायचे ते.
तर हे साहेब शाळेत असताना गुरुजी तास घेत होते आणि गुरुजींनी वर्गातल्या मुलांना प्रश्न विचारला की मुलांनो तुम्हाला कोण व्हायचंय, असं प्रत्येकाला आयुष्यामध्ये तुला कोण व्हायचंय, आणि बाकीची मुलं त्यांचे जे रोल मॉडेल किंवा आयडॉल, आदर्श, हिरो वर्शिप अशी नावं सांगत होते. शाळकरी विद्यार्थी असलेल्या यशवंतराव चव्हाणांची जेव्हा वेळ आली सांगण्याची, हे जागेवर उभे राहिले आणि म्हणाले मला यशवंत चव्हाणच व्हायचं आहे. आजच्या संध्याकाळचा सुद्धा विषय या एका छोट्या वाटणाऱ्या उदाहरणामध्ये येतो. पुढे स्वातंत्र्य चळवळीत होते, पुढे मामलेदार कचेरीवरचा युनियन जॅक उतरवून तिथे तिरंगा आपला फडकवायचा होता, तो फडकवला, त्याच्यात पकडले गेले. पोलीस अधिकारी भारतीय मराठीच माणूस होता, त्याला जीव कालवा होत होती त्याची की एक तरुण पोरगा ह्याच्यामध्ये सापडताय आणि त्याची पोलीस केस होऊन बसली तर त्याच्या करिअरवर परिणाम होईल, म्हणून तो पोलीस अधिकारी 14-15 वर्षाच्या असलेल्या यशवंतराव चव्हाणांना सांगत होता की तू पोरा फक्त माफी माग, तुला सोडून देतो. दुसऱ्या दिवशी तुरुंगात आई भेटायला आली तर आईशी हृदयाचं बोलावं तसं कुठलाही मुलगा म्हणेल तसं म्हणले आणि यांनी सांगितलं की तो पोलीस अधिकारी म्हणतो की माफी माग, तुला सोडतो. तर म्हणणारी माऊली निघाली की पोरा कशा पाय माफी मागायची, तू काय चुकीचं केलेलं नाहीये, तू माफी मागायचं कारण नाही. तुमच्याशी मी आजच्या संध्याकाळी हा जो असामान्य गुणवत्तेची जोपासना, तर मी खरंच म्हणतोय आणि हा विषय निश्चित पक्षीय राजकारणाचा नाही, तो म्हणजे व्यक्तिमत्व म्हणून साहेब हे त्या असामान्य गुणवत्तेचं एक रूप आहे. आणि आपण अनेकदा मला कोण व्हायचंय, मला अमुक व्हायचंय म्हणतो, पण आपण हे उत्तर देणे की मला मी व्हायचंय. माझ्याकडे जी वेगवेगळी शिबिरं होतात, वेगवेगळी शिबिरं होतात, त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान स्त्री पुरुषांना, मुलांशी बोलायला बोलवतो. तर मराठीमधले एक असामान्य कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना मी एकदा फोन लावला होता. आता ते शरीराने आपल्यात नाही, पण त्यांचं काव्य अजरामर आहे, तर त्यांना आमची आहे दोस्ती होती, ते शरीराने आपल्यात होते तोवर माझी त्यांची दोस्ती होती. तर मी त्यांना फोन लावला, सांगितलं की असं असं शिबिर असतं आणि युवकांशी संवाद करायला तुम्ही याल का? ते आनंदाने म्हणाले येतो. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायला आवडेल? तर ते म्हणाले की माझ्या विषयाला नाव द्या, मी का आहे. ते क्षणभर फोनवर बोलताना मी असा थोडासा विचारात पडलो की कवी आहे, काहीतरी अगम्य बोलायची बहुधा सवय आहे, म्हणून असं काहीतरी म्हणतायत का की विषयाला नाव काय, तर मी का आहे. पण डोळ्याची पापणी लवायच्यात माझ्या लक्षात आलं की त्या विषयाचा अर्थ आहे की मी का आहे असं आपण प्रत्येक जण, की दिलीप पुरुषोत्तम चित्रे कवी का आहेत. आपले साहेब राजकारणासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मधला एक आदर्श त्यांच्या एक लेखक म्हणून उत्तम, एक पत्रकार म्हणून उत्तम, वक्ता म्हणून उत्तम, राजकीय नेता म्हणून उत्तम, आणि ही लोकशाही आहे, पक्ष असणार पण आदर सर्वांच्या मध्ये, ही जादू साधते कशी. तसे दिलीप पुरुषोत्तम चित्रे म्हणतायत की मी का आहे, म्हणजे मला माझ्या वयाच्या 16व्या वर्षी कळलं की मला फक्त शब्दांशी खेळता येतं, तर माझं भवितव्य आणि करिअर म्हणजे कवी होणे. असे आपल्या सातारा जिल्ह्याचे दुसरे महान सुपुत्र बाबूराव शिर्के, बीजी शिर्के, इकडे सातारा जिल्ह्यातल्या गावातनं अक्षरशः अंगावरच्या कपड्यानिशी वयाच्या 16व्या वर्षी पुण्यात आले, हे ठरवून की शिकायचंय इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं असं काहीतरी विशेष करायचं की जे दुसऱ्या कोणी केलं नाही. तर बाबूराव शिर्केंची जी सिपोरेक्स म्हणून कंपनी उभी राहिली, तिने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधलं पूर्ण वेगळं मटेरियल आणून आपल्या क्षेत्रातल्या असामान्य गुणवत्तेचा परिचय घडवला. मित्रांनो, माझा आजच्या संध्याकाळचा आता मुख्य मुद्दा हा आहे की अशी असामान्य गुणवत्ता प्रत्येकात असते, आपल्यापैकी प्रत्येकात आहे, पण आपणच स्वतःला काही समजुतींनी बांधून घेतो, त्यामुळे आपल्या कर्तृत्वावर मर्यादा पडतात. अन्यथा असामान्य गुणवत्ता म्हणजे कामाच्या आपल्या क्षेत्रातला जिनियस, असा जिनियस प्रत्येक जण होऊ शकतो. म्हणून तर मी आजच्या संध्याकाळी तुमच्याशी बोलतोच आहे, झाली आहे सुरुवात, की अशा असामान्य गुणवत्तेची जोपासना कशी करायची. पहिले आपल्याला लक्षात घ्यायला लागतील
की आत्ताच्या काही ठोकळेबाज समजुती आहेत. उदाहरणार्थ एखादा मुलगा मुलगी हुशार आहे का नाही कशावर ठरवतो आपण? परीक्षेमध्ये मार्क किती मिळवले, बस. दुसरं तिसरं काही नाही. 10वी मध्ये खूप मार्क पाहिजे. का पाहिजे? 11वी मध्ये सायन्सला ऍडमिशन मिळायला पाहिजे. 11वीला सायन्सला ऍडमिशन का मिळायला पाहिजे? कारण 12वीला PCB किंवा PCM फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घ्यायचंय. एवढं काय पडलंय 12वीला PCM किंवा PCB? कारण समाजाने, नातेवाईकांनी, आई वडिलांनी, म्हणून बहुधा शेवटी मुलांनी सुद्धा कळत नकळत करिअरची एक उतरंड रचली आहे आणि तिच्या वरच्या टप्प्यात ठेवलंय की हा मुलगा मुलगी एखादा हुशार आहे का नाही, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला गेला तरच तो जणू हुशार आहे. आणि मग तिथपासून चालू होते की जर 12वीला सायन्सला असताना आणि 12वीला PCB किंवा PCM शिवाय नंतर CET किंवा नेट द्यावी लागते, ती देऊन सुद्धा जर मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही तर आता मान खाली घालून BSc ला प्रवेश घे. पण 10वीला सायन्सला जाण्याएवढे मार्क नसले तर कॉमर्सला प्रवेश घे. कॉमर्सला प्रवेश मिळूनही मिळाला तर 12वीला CA चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा असते. 12वीला ती दे, ती क्लिअर झालास तर CA ची त्याला म्हणतात आर्टिकलशिप चालू होते, ती कर. नाही झाला मान खाली घालून BCom कर. BCom नंतर मग पुन्हा वेगळ्या वाटा पुढे असतात. आणि आर्ट्स बद्दल तर समजुती आहे की ज्याला दुसरं काही जमत नाही त्यांनी नावामागे आपल्या लावायला कुठली तरी एक डिग्री पाहिजे म्हणून जा आर्ट्सला. किती चुकीची समजूत आहे. आणि तरी एवढे सगळे सांगितले, याला शास्त्रीय शब्द आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. आणि तोही फक्त मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचा नाही. मेडिकल इंजिनिअरिंगचा सायन्स त्याला शास्त्रीय शब्द आहे अप्लाइड सायन्स. पण BSc बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आहे, आता कम्प्युटर सायन्स आहे, ते सॉफ्टवेअर हार्डवेअर दोन्ही मध्ये, या सगळ्याला प्युअर सायन्स हा शब्द आहे. आणि कॉमर्स, मला तर म्हणायचं आहे, कोण शहाणा माणूस म्हणेल की एखादं कुठलं तरी विशिष्ट करिअरच जणू चांगलं आहे आणि ते करता आलं तरच तो मुलगा मुलगी हुशार आहे. चुकीची समजूत आहे. मेडिकल इंजिनिअरिंग आहे ना चांगलं करिअर, कोणासाठी? ज्याला बायोलॉजी हा विषय आवडतो, समजतो, ज्याचा जीव बायोलॉजी मध्ये रमतो, ज्याला बायोलॉजीचं पुस्तक समोर आलं की अशी सुरसुरी येते आणि मोकळ्या वेळात सुद्धा तो मुलगा मुलगी ते बायोलॉजीचं पुस्तक त्याने आनंदाने डॉक्टर व्हावं ना. पण अरे काय सगळ्यांना काय बंधन आहे का की बायोलॉजी आवडलंच पाहिजे? नाही आवडत काही जणांना. ते बायोलॉजीच्या प्रयोगशाळेच्या दारामध्ये हा असा माणसाचा हाडाचा सांगाडा ठेवलेला असतो. तो पाहून दचकाला नाही कोणाला. कोणाला मध्यरात्री घरी जाग येते एकदम की तो हाडाचा सांगाडा आपल्याकडे चालत येतोय म्हणून. कोणाला प्रयोगशाळेमध्ये प्रवेश करताना त्या हाडाच्या सांगाड्याकडे बघताना आपण आरशात बघतो आहोत की काय अशी शंका येते. त्या बायोलॉजीच्या प्रयोगशाळेमध्ये फॉर्मॅलिन नावाच्या द्रवामध्ये घालून नाक, साप, बेडकं किंवा माणसाचे वेगवेगळे अवयव ठेवलेले असतात. कोणाच्या अंगावर काटा येतो रे बाबा की नको. मग काय बंधन आहे का की बायोलॉजी आवडलंच पाहिजे? अजिबात नाही. चुकीची समजूत आहे. तेच इंजिनिअरिंग बद्दल आहे. इंजिनिअरिंग चांगलं करिअर आणि इंजिनिअरिंगचा मुलगा हुशार आहे आणि त्याच्यामधनं आता असामान्य गुणवत्तेची जोपासना होणार का? होणार. पण सगळ्यांवर काय बंधन आहे का? इंजिनिअरिंगसाठी गणित उत्तम असणं आवश्यक आहे. गणिताच्या वेगवेगळ्या शाखा उपशाखा. मग तसं कॉमर्स मधले वेगवेगळे विषय, उदाहरणार्थ बिझनेस मॅनेजमेंट, की बिझनेस चांगला चालवता येणे ही बुद्धिमत्ता नाही. स्टॅटिस्टिक्सचा विषय असतो, कॉस्ट अकाउंटिंग हा विषय, अकाउंटन्सी सारखा विषय, ही बुद्धिमत्ता नाही. आणि आर्ट्समध्ये म्हणजे इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र सारखे विषय किंवा मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी लिटरेचर, साहित्य, एक एक कविता उत्तम करता येणे ही बुद्धिमत्ता नाही. आपण झापडं लावून घेतली त्याने आपल्याला असं वाटतं की बुद्धिमत्तेचा मक्ता कोणातरी विशिष्ट लोकांच्याकडे दिला. अगदी चुकीची समजूत आहे. आणि तरी मी एवढा वेळ तुमच्याशी बोलतोय. या सगळ्याला मिळून नाव आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. अकॅडमिक म्हणजे पुस्तकी अभ्यासातली बुद्धिमत्ता. मग तेवढीच आहे का? तिकडे आपली टेस्ट मॅच चालू आहे आणि त्याच्यामध्ये काल रोहित शर्मानी सेंचुरी मारली आणि इतका मस्त खेळलाय. मग रोहित शर्मा किंवा विराट कोहलीची बॅटिंग ही बुद्धिमत्ता नाहीये. बुमराची बॉलिंग ही बुद्धिमत्ता नाहीये.
अमिताभ बच्चनचा अभिनय, लताबाई आत्ता काही दिवसांपूर्वी 90 वर्षाच्या झाल्या आणि त्या 87 पेक्षा सुद्धा जास्ती जगाव्यात, लता मंगेशकर, आशा भोसले यांचं गाणं, किंवा मोहम्मद रफी, मन्नाडे, किशोर कुमार, तलत महमूद, मुकेश यांचं गाणं, ही बुद्धिमत्ता नाही. आपण झापडं आखून लावून घेतलेली आहे, की बुद्धिमत्ता कुठल्या तरी चौकटीत बांधून घेतलेली आहे. चुकीची समजूत आहे. मग सत्य समजूत काय आहे, विज्ञाननिष्ठ समजूत काय आहे? तर आता आजच्या संध्याकाळचा महत्वाचा मुद्दा सांगतो आहे, ज्याचा मेंदू शाबूत आहे, म्हणजे मेंदूला काही इजा झालेली नाही, असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच. पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. मला जीवन जगायचंय, जीवन घडवायचंय, म्हणजे प्रत्येकाने ओळखायचं आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते, ते तुझं क्षेत्र आहे. आम्ही, माझ्याकडे ज्या थोड्याशा डिग्रीज आहेत त्यातली एक डिग्री कॉमर्सची आहे. कॉमर्समध्ये बिझनेस मॅनेजमेंट हा विषय असतो. तो विषय शिकवायला आम्हाला एक अतिशय उत्तम प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांच्या तासाला आम्ही बसायचो. एक दिवशी ते सर वर्गात आले, त्यांच्याबद्दल आदर आमचा. वर्गात आले, म्हणाले आजचा आपला विषय आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, की कुठलाही कारखाना आहे तर तिच्यामध्ये कच्चा माल गोडाऊन्स मध्ये ठेवायचा असतो, तो किती ठेवायचा. तर मॅनेजमेंट सायन्स मध्ये त्याची गुंतागुंतीची गणिती समीकरणं आहेत त्याची. तर सरांनी हे समजावून सांगितलं की आजचा आपला विषय इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, आणि मॅनेजमेंट सायन्स मधले सगळे फॉर्म्युले वापरले तर त्या लेव्हलला शब्द आहे जस्ट सो पातळी. म्हणजे स्टॉक किती ठेवायचा, परफेक्ट एक पातळी असायला पाहिजे कच्च्या मालाचा. किती परफेक्ट म्हणजे काय, तर गरजेपेक्षा कमी नको. नाहीतर गोडाऊन मध्ये प्रोडक्शन प्रोसेस चालू राहण्याची जी गरज आहे तिच्यापेक्षा कमी माल आहे, तर एकेवेळी ऐनवेळी सगळी प्रोडक्शन प्रोसेस बंद पडेल आणि कारखाना तोट्यामध्ये चालेल. या उलट गरजेपेक्षा जास्त नको, कारण जास्त ठेवला तर अनावश्यक भांडवल कच्च्या मालामध्ये गुंतून पडेल आणि त्यामुळे कारखान्याची किफायतशीरता, प्रॉफिटेबिलिटी उलटी होईल. त्यामुळे त्याचे गणित आहे की ती परफेक्ट तेवढीच ठेवली पाहिजे. आम्हाला सरांनी हा विषयाचं उद्घाटन केलं आणि आम्हाला म्हणाले की जगामध्ये सगळ्यात उत्तम इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणारं कोण. आता आम्ही आमचा सरांचा डायलॉग छान चालायचा, त्यामुळे विचार करायला लागलो की कोण आहे करणारं. मग आम्हाला वाटलं की जगातलं सगळ्यात उत्तम काय ते तिकडे अमेरिकेतच असतं, म्हणून आम्ही काही नावं सांगायला सुरुवात केली, फोर्ड, क्रायस्लर. तर सर म्हटले नाही. मग आम्हाला वाटलं ओके अमेरिका नाही, मग जपान पाठोपाठ मग आम्ही आपले होंडा, कावासाकी, मित्सुबिशी. सर म्हणले नाही. मग जर्मन, BMW इत्यादी. सर म्हणले ते पण नाही. मग आम्हाला वाटलं की ओके सर आपल्याला छानपैकी गंडवत आहे, कारण जगातला सगळ्यात उत्तम इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणारा भारतातच असला पाहिजे. मग आम्ही त्यावेळेची सगळी नावं, गोदरेज, किर्लोस्कर, टाटा, बिर्ला, सिंगानिया, अंबानीचा अजून उदय झालेला नव्हता, त्याला वेळ होता अजून. आम्ही सगळी नावं, सरांची आपली मान अशी चालूच. म्हटलं काय मानेमध्ये काय चकती बसून अशी हालायची व्यवस्था केली का काय, आम्ही काय उत्तर दिलं तरी सरांची आपली अशीच चालू. शेवटी सर म्हणले हारलात का. आम्हाला अरे अहो सांगण्याजोगी सगळी नावं सांगून झाली होती आमची. त्यामुळे आम्ही हात वर केले की सर नाही सुचत आहे. सर म्हणाले जगात सगळ्यात उत्तम इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करते तुमची आई. म्हणजे गृहिणी जेव्हा संसार चालवते तिचं म्हणून एक, मला तर सरांनी सांगितल्या क्षणी डोक्यात आमचा गरिबीतलाही सगळा लहानपण आमचं, पण आई संसार कशी चालवते. तर प्रत्येक गृहिणीचं गणित ठरलेलं असतं, किती गहू दळून आणायचा, तो दळून आणलेला मूळचा गहू वरच्या फडताळामध्ये कुठे ठेवायचा, दळून आणलेला कुठे ठेवायचा, तो सगळा एका जागी नसतो. आणि कधी दिवे गेले काय झालं मी तर अजून ऐकलेलं नाही, तुम्ही कोणी असेल तर मला केव्हा तरी नंतर कळवा. ते म्हणजे कितीही आधुनिक गृहिणी असते एखादी, कितीही आधुनिक आहे, पण स्कर्ट ब्लाउज मध्ये राहते, ऑफिसला जाते, किंवा पॅन्ट शर्ट मध्ये आहे, किंवा सुटाबुटामध्ये कंपनीची कुठल्या तरी एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट, तरी सुद्धा संसार चालवतानाचं तिचं एक गणित असतं. चुकूनही घरात स्वयंपाकाची एखादी वस्तू कमी पडली आणि त्यामुळे गृहिणी म्हणते आहे की अरे च्या कमी पडली तर मला आता चला आज बाहेर जेवायला जाऊ, अख्खा मसूर. असं कधीही होत नाही.
कारण गृहिणीचं संसार चालवतानाचं एक गणित असतं. मला आठवला की आमच्या आईचा एक गोलाकार मसाल्याचा डबा असायचा. त्या मसाल्याच्या डब्यामध्ये मीठ, मोहरी, हिंग असायचं, हळद असायची, तिखट असायचं, खारवलेल्या मिरच्या ठेवलेल्या असायच्या. म्हणजे संसार उत्तम चालवता येणे आणि असं जर काटकसरीची वेळ असेल तर त्याच्यात आपला आजच्या संध्याकाळचा विषय आहे ज्याचा मेंदू शाबूत आहे. असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच. पण मित्रांनो, नुसती बुद्धी असून नाही भागत, तिची जोपासना करावी लागते. तिची जोपासना केली तर बुद्धी धारदार होते, केली नाही तर ती बुद्धी कमी 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 होत जाते. वापराने वाढते अशी वस्तू कोणती? हिचं नाव आहे बुद्धी. कोडी घालतात ना त्यावेळेला त्या कोड्यांच्या मध्ये की वापरामुळे वाढते ती गोष्ट, वापरामुळे कमी नाही होत अशी कोणती गोष्ट? तर ती बुद्धी आहे. मला तर म्हणायचे पुढचे मुद्दे मी सांगणार आहे तुम्हाला, पण आजच्या संध्याकाळी जे आपण हे सगळे जमलो उत्साहामध्ये आणि विषय बदलला तरी मी तुमचा मनापासून आभारी आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे निराशा न दाखवता फार छान पद्धतीने हा विषय ऐकतात. मी म्हणतोय पुढच्या अजून सांगणारे मध्ये ऍक्शन प्लॅन सांगणार आहे. मी ऍक्शन प्लॅन सांगणार आहे. पण तो ऐकायच्या आधी सुद्धा एवढं जरी प्रत्येकाने लक्षात घेतलं की बुद्धिमत्तेचा मक्ता कोणाही विशिष्ट जात, पात, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश, लिंग यांना दिलेला नाही. ज्याचा मेंदू शाबूत आहे, ही कंडिशन आहे, ही एवढी मात्र आहे. पण मला वाटतं इथे असलेले आणि बाहेर नसलेले सुद्धा बहुसंख्य जण यांचा असतो मेंदू शाबूत असतो. मेंदूला काही इजा झालेली नाही. दुर्दैवाने जर आपल्या माहितीत असे बांधव असले की काही कारणामुळे त्यांच्या मेंदूला इजा झाली, जन्माच्या वेळी काहीतरी प्रॉब्लेम झाला, जन्मानंतर काळजी घेण्यात कुठेतरी काहीतरी राहून गेलं, किंवा खेळत असताना झाडावरून पडला, खोक पडली, त्याचा काहीतरी डोक्यावर परिणाम झाला, असे जे सगळे असतील, आपलं माणूस म्हणून काम आहे की अशांप्रती आपल्याला अधिक प्रेम आणि करुणा, लव्ह अँड कंपॅशन आपल्याला त्यांच्याप्रती अधिक बाळगता आलं पाहिजे. पण आजच्या संध्याकाळी इथे बसलेले आपण सगळे प्रत्येक जण बुद्धिमान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपलं काम आहे आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखणे, याला आपला खास भारतीय शब्द आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. की अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. मराठी मधलं जे छान गाणं आहे, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. आज घरी गेल्यानंतर ते गाणं पुन्हा एकदा ऐका तुम्ही जरूर. की तळ्यामध्ये बाकीची पिल्ल बदकाची पांढरी शुभ्र, पण त्याच्यामध्ये एक बारकं वेडविद्र काळं असं पिल्लू आहे. आणि ते पिल्लास दुःख भारी भावंड ना विचारी, की भाऊ सुद्धा विचारत नाहीये. बोट दाखवून जो तो धाक दाखवतो उगीच. आणि ते सर्वाहुनी निराळे वेगळे तरंगे करत करत ते गाणं जेव्हा पोचतं शेवटच्या कडव्यापाशी, माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिल्याने असं झालेलं नाहीये. कारण ते दुःखामध्ये जगणार एकटं काळं वेडविद्र पिल्लू एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले, पाण्यात पाहताना डोकोनिया क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. हा जो क्षण त्याचेच त्या कळाले, हा जो क्षण आहे त्याला नाव आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. सर्व जीवन जे उभं करायचं आहे ते दुसऱ्याकडे बघून नको ठरवूस. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं यावर उभी कर. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभी करण्याच्या फंदातच पडू नको. तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही, पण कुठेतरी समाज, सरकार, नातेवाईक, आई वडील, भाऊ बहिणी सगळे मिळून कुठेतरी म्हणतात नाही नाही ते चालू पाहिजे, गणित चालू पाहिजे, बायोलॉजी चालू पाहिजे. अगदी चुकीची समजूत आहे. तू स्वतःच्या आत डोकावून पहा, तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव सहजपणे कशात रमतो, काय करताना तुला कष्टच वाटत नाही, जीवन जगण्याचा तुला खरा आनंद कशात मिळतो ते तुझं क्षेत्र आहे. स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवड. जीवनाचं जगण्याचं आपल्या प्रत्येकाला वयाची त्याला काही मर्यादा नाही, पण तू तुझ्या आत डोकावून पहा. आणि स्ट्रेंथ्स, व्यक्तिमत्वाच्या स्ट्रेंथ्स काय त्याच्यावर जीवनाची इमारत उभी कर.
आणि मग खरं आपल्याला चॅलेंज कोणतं आहे सगळ्यांना, ते म्हणजे आपल्या त्या निवडलेल्या क्षेत्रात पाहिजे. मी 2 शब्द वापरतोय विचारपूर्वक, की आपलं जे कामाचं क्षेत्र आहे, आपलं जे निवडलेलं क्षेत्र आहे, त्याच्याकरताचे 2 शब्द, ते म्हणजे स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असणे ही खरी तपश्चर्या आहे. ही आहे असामान्य गुणवत्तेची जोपासना. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. हे आहे असामान्य गुणवत्तेची जोपासना. स्वतःला सतत विचारण्याचा प्रश्न आहे की जे माझं जीवनाचं क्षेत्र आहे, मी निवडलेलं क्षेत्र आहे, मी स्वतःला ओळखून मला हे येतं, हे क्षेत्र आहे. कोणी फुलांची रचना करेल, कोणी केस कापण्याचं दुकान काढेल, कोणी शेत पिकवेल, कोणी फोटोग्राफी करेल, कोणी चित्रकला करेल, कोणी रांगोळी काढेल. म्हणजे माणसांच्या एवढी क्षेत्र आहेत सगळी, पण कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत होणे म्हणजे आहे असामान्य गुणवत्तेची जोपासना. त्या असामान्य गुणवत्तेला त्या असामान्य गुणवत्तेला इंग्लिश शब्द आहे जीनियस. जीनियसला जसाच्या तसा मराठीतला एखादा शब्द नाही. जीनियस म्हणजे आपल्या क्षेत्रामधला हा नुसता उत्तम आणि प्रतिभावंत पण नाही, की त्याच्याकडे त्या उत्तमता आणि प्रतिभेचा असा काही विलक्षण गुणाकार झालाय की आपल्याला तोंडात बोटं घालावीशी वाटतात की आई शपथ काय त्याची. हे श्री रामचंद्र हे जे संगीतकार आहेत, यांनी त्यांचं आत्मचरित्र माझ्या जीवनाची सरगम यामध्ये वाटायला छोटा पण प्रचंड अर्थपूर्ण प्रसंग फारच छान सांगितलेला आहे. झनक झनक पायल बाजे चित्रपटाला ते संगीत देत होते आणि गाणार होत्या लताबाई. आता हे वयाने मोठे, ते लता मंगेशकर यांना अगं लता म्हणजे असं फर्स्ट नेम टर्म्सवर बोलवत होते. त्यावेळेच्या हिंदी मधला एक उत्तम संगीतकार अनिल विश्वास, त्यांना अनिल दा म्हणायचे, ते स्टुडिओमध्ये उभे होते. आता तो जुना काळ आहे टेक्नॉलॉजीचा, म्हणजे सगळा वाद्यवृंद आणि गायक गायिका यांनी एका वेळी मेळ घालून गायले तर त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होणार. तर श्री रामचंद्र असे उभे राहत होते आणि म्युझिक देत होते. तर आता लता मंगेशकर यांची कुठे सुरात चूक होईल, कुठल्या तरी एका विशिष्ट रागात बांधलेलं गाणं होतं आणि समजा त्याच्यामध्ये कुठल्या तरी सुराचा कोमल उच्चार होता, त्याला शुद्ध स्वर आणि कोमल स्वर असं नाव. तर श्री रामचंद्र यांनी पहिला टेक, लता मंगेशकर यांची चूक होण्याची काही शक्यताच नाही, पण श्री रामचंद्र म्हणले पुन्हा घे असं 3ऱ्यांदा झालं. शेवटी 3ऱ्यांदा श्रीरामचंद्र लताबाईंच्या कानात जाऊन काहीतरी बोलले, तर लता मंगेशकरांनी एकदम आश्चर्याची प्रतिक्रिया दिली. असं त्या सगळ्या त्यांनी लिहिलेलं आहे की आश्चर्य कशाचं होतं, ज्या रागामध्ये हे बांधलेलं होतं त्या रागामध्ये तो सूर, जो कोणता सूर आहे तो कोमल होता, शुद्ध स्वर नव्हता. आणि श्रीरामचंद्र लताबाईंना सांगत होते की एवढा एकच सूर बदलून तो शुद्ध स्वर तिथे घे. तर लताबाईंनी आधी आश्चर्य व्यक्त केलं, पण आपले म्युझिक कंपोजर सांगतात तर त्याच्यानुसार करायला पाहिजे, म्हणून त्यांनी संपूर्ण रागामधला तेवढा एकच सूर बदलेल अशा परफेक्ट पद्धतीने ते म्हणले आणि श्रीरामचंद्र यांनी तो टेक ओके केला, गाण्याचं रेकॉर्डिंग झालं. अनिल विश्वास यांनी विचारलं, त्यांचे पण कान तयार होते, तेही संगीतातला दिग्गज सम्राट, त्यामुळे त्यांना कळलेलं होतं की तू हा एक सूर बदला. त्यांना हे पण कळलं होतं की लताबाईंनी आधीच्या 3 वेळा नीट म्हणलं होतं, तू उठून हा 3ऱ्यांदा सांगितलंस त्या आधी तिने बदललेलं दिसतंय. तर अनिलदांनी श्रीरामचंद्र यांना विचारलं की हे तू काय केलंस. नीट ऐका उत्तर. अनिल विश्वास यांनी श्रीरामचंद्र यांना विचारलं की हे तू काय केलंस. श्रीरामचंद्र म्हणाले की पहिल्या 3 वेळा तो शुद्ध गांधार दाराशी उभं राहून मला म्हणत होता मला घ्या म्हणून. आता संगीताच्या क्षेत्रामध्ये सारेगमपधनिसा आणि शुद्ध स्वर, कोमल स्वर, तीव्र स्वर ठीक आहे ना, करणाऱ्यांना सगळ्यांना माहिती असतं, पण स्टुडिओच्या दारात उभं राहून एखादा सूर आपल्याला म्हणतो मला घ्या, ही काय चीज आहे, ह्याला जीनियस म्हणायचं. तिकडे रोहित शर्मा, विराट कोहलीची बॅटिंग आत्ताचा काळ आणि आधीच्या पिढीतला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, त्याच्या आधीच्या पिढीतले सुनील गावस्कर आणि विश्वनाथ, म्हणजे तुम्ही फील्ड कसंही लावा. 1 मार्च 2006 ही एक सुप्रसिद्ध, 1 मार्च 2003 ही एक सुप्रसिद्ध तारीख आहे. भारत पाकिस्तान आपली वर्ल्ड कप मधली मॅच होती
पाकिस्तानची पहिल्यांदा बॅटिंग झाली आणि पाकिस्तानच्या 273 रन झाल्या. 2003 हे वर्ष 2020नी क्रिकेटचा सगळा रंग बदलून टाकलेला आहे आता, पण 2003 मध्ये 273 ही जिंकणारी टोटल होती. पाकिस्तानी खेळाडू सईद अनवर याची सेंचुरी होती. मी ती मॅच पाहत होतो आणि मी काळजीत होतो. आणि खेळायला वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर उतरले. सहवागने वसीम अक्रमच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला 4 मारली. काढ स्ट्रोक मारला 4. म्हणजे काय घेणं देणं नाही, ए चल तू तुझ्या घरी, इकडे मी मारणार आहे, असा त्यांनी इरादा जाहीर केला. त्या पहिल्या ओव्हरला 9 रन झाल्या आणि दुसरी ओव्हर होती शोएब अख्तरची. तिचे पहिले 3 बॉल डॉट बॉल म्हणतात, म्हणजे सचिनच असल्यामुळे त्यांनी ते नीट खेळले, रन मात्र नाही करता आली. चौथ्या बॉल पासून क्रांतीला सुरुवात झाली, कारण चौथा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ, उसळता चेंडू, तोंडावर येणारा बाउन्सर आणि शोएब अख्तर म्हणजे तासाला 160 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने 22 यार्डाची धावपट्टी पार करून येणारा चेंडू, तो बाउन्सर अंगावर, हा खेळ, हा बॉल. क्रिकेट थोडं सुद्धा ज्याला माहितीये त्याला कळतं की फक्त असा सोडून द्यायचा, तो समोरनं निघून जाणारे विकेट किपर मागे गोळा करेल, एवढं जमलं तरी खूप झालं. त्या 1 मार्च 2003 ला जगाने पाहिलं की शोएब अख्तरचा परफेक्ट असलेला बाउन्सर, उसळता अंगावर येणारा, सचिन फक्त बाजूला झाला आणि त्याने त्या बाउन्सरला टप्पू मारला. टप्पू, बॅटनी टप्पू, ऑफला 6 गेले. तर शोएब अख्तर डोळे फाडफाडून बघत होता आणि त्याला काय हे सुधरतच नव्हतं. आता हे जे आहे की शोएब अख्तरच्या बाउन्सरला 6 मारता येणे, हे जिनियस आहे, हे आपल्या क्षेत्रातलं जिनियस आहे. असं आपल्या प्रत्येकाकडे असतं, पण त्याची जोपासना करायला लागते. आता मी तुम्हाला 8 किंवा 10 ऍक्शन पॉइंट सांगणार आहे, लक्षात ठेवतील किंवा मला वही पेन आणलेलं कोणी फारसं दिसत नाही. 8 किंवा 10 सांगणार आहे, त्यातल्या 2-4 जरी लक्षात राहिल्या तरी मी म्हणणार आहे खूप झालं. असे ऍक्शन पॉइंट सांगणार आहे मी. ऍक्शन की तुला जर अशा प्रकारे तुझ्या क्षेत्रातला जिनियस व्हायचा असला तर हे पुढचे 8 ते 10 मुद्दे लक्षात ठेव. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे संकल्प. संकल्प तो स्वतःच्या अंतःकरणाशी सोडावा लागतो की माझ्या क्षेत्रातला मी जिनियसचे एक समीकरण पण मांडलंय, एक्सलन्स गुणिले क्रिएटिव्हिटी रेज टू n चा घातांक इज इक्वल टू जिनियस, असं मी समीकरण मांडलेलं आहे. म्हणजे नुसती उत्तमता आणि प्रतिभा हा जिनियस नाहीये. तुम्ही कळल्यासारख्या ज्याला टाळ्या वाजवल्या की ह्या चेंडूला अजब आहे की कळणे आणि सगळं शरीर त्यानुसार हलणे, आणि अशी ऑफला 6 क्रिकेटच्या इतिहासाने ऑफला 6 कधी पाहिली नव्हती. मला जो एक प्रसंग खूप शिकवतो, प्रेरणा देतो, असा शिवाजी महाराजांचा वरकरणी वाटायला छोटा पण किती प्रचंड अर्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे. पहा, दरबाराचं कामकाज चालू होतं, पण महाराजांसकट सगळ्यांना माहिती होतं की महाराणी सोयराबाईंना बाळ होणार आहे, म्हणून काम थांबून नाही राहत. हिंदवी स्वराज्याचं एकीकडे चालू राहतं, पण एक मनाचा एक भाग आहे की कुठल्याही क्षणी बातमी येणार आहे. तर असं दरबारचं काम चालू असताना एक निरोप घेणारा मावळा पळत पळत आला. त्यांनी शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि सांगितलं महाराणी साहेबास पुत्ररत्न प्राप्त झाले. तर शिवाजी महाराज माणसं ओळखणारे होते, त्यांना तर त वरून ताकबाद ओळखायला तची पण गरज नव्हती, एवढे माणसांचे ते पारखी, रत्न पारखी होते. त्यांना लक्षात आलं की काहीतरी समस्या आहे, काहीतरी अडचण आहे, त्याच्या काहीतरी मनात आहे, तो ते सांगत नाहीये. तर म्हणून महाराजांनी तो जेव्हा त्याने मुजरा करून सांगितलं महाराणी साहेबास पुत्ररत्न प्राप्त झाले, तर शिवाजी महाराजांनी विचारलं परंतु, म्हणजे काहीतरी समस्या आहे. तर परंतु, तर आलेल्या मावळ्यांनी चाचपडत चाचपडत सांगितलं परंतु ते पालथे निपजले. ते जुनी समजूत आहे की बाळ पालथ जन्माला येणं म्हणजे काहीतरी अपशकुन आहे, की त्या बाळाचं भवितव्य तरी चांगलं नाही, किंवा त्या बाळाच्या जन्मानंतर त्याच्या आई वडिलांचं तरी काही नीट होणार नाहीये, तसा हा अपशकुन आहे. आता महाराजांना सांगायचा का नाही सांगायचं, पण न सांगावं तरी हे सांगितलं कसं काय नाही. म्हणून तो मावळा येऊन काळजी काळजी सांगायची बातमी आनंदाची, पण ती आनंदाची सांगताना तरी काळजीचे, म्हणून महाराणी साहेबास पुत्ररत्न प्राप्त झाले. महाराजांनी विचारलं परंतु, मग तो चाचपडत म्हणाला परंतु ते पालथे निपजले. सगळ्या दरबारने ऐकलं, सगळ्या दरबारने ऐकलं की शिवाजी महाराजांचा हा युवराज जो जन्माला, परंतु ते पालथे निपजले.
शिवाजी महाराजांनी ऐकलं, परंतु ते पालथे निपजले, क्षणभर थांबले, हसले आणि म्हणाले, चिंता नसावी, मुघल बादशाहीच पालथा घाली. समोर प्रसंग काय आला आणि त्याला त्यांनी रंग कोणता दिला, असा माणसाच्या कर्तृत्वावरचा विश्वास. मी तर म्हणणार आहे आपल्याला सगळ्यांना आजच्या संध्याकाळी एवढं तर मनात पक्क बाळगून जायचंय की ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येक जण बुद्धिमान आहेच, पण ज्याची त्याची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. आपलं काम आहे आपली बुद्धी जास्त कोणत्या क्षेत्रात चालते ते शोधते, तुझं क्षेत्र आहे. आणि मग खरा चॅलेंज आहे की त्या क्षेत्रामध्ये मात्र उत्तम आणि प्रतिभावंत आणि जीनियस, याचा अर्थ आहे साधं सुद्धा उत्तम आणि प्रतिभावंत नाही, उत्तम गुणिले प्रतिभा कंसात रेस टू एन इज इक्वल टू जी, जीनियस. अशी तुझ्या क्षेत्रातली तू तपश्चर्या करायची. ती कशी करायची याचे हे सुमारे 10 मुद्दे आहेत. ऍक्शन पॉइंट आहे, ऍक्शन पॉइंट आहे. माझी खरंच इच्छा आहे, चाणक्य मंडल परिवारमध्ये तर आम्ही असे तास घेतोय चर्चा. आज मी तुमच्याशी एका संध्याकाळी विषय बोलतोय आणि संपला की तुमच्या परवानगीने पटकन, कारण मला उलट्या पावली पुण्याकडे पण जायचं. शैक्षणिक कामामध्ये याचे रीतसर तास ठेवून त्याच्यावर काउन्सेलिंग असतं. आणि मी असं एक स्वप्न पाहतो की आजपासूनच्या 8, 10, 12 वर्ष एवढं लागतात, ते गणित येणार आहे तुम्हाला. प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये आपल्या असामान्य गुणवत्तेने जे जीनियस होतील अशी मनुष्य शक्ती तयार झाली पाहिजे. प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रात, म्हणजे केवळ मी स्पर्धा परीक्षांपुरतं नाही बोलतोय. कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यवसाय, ही अशी जीवनाची सर्व क्षेत्र की ज्याच्यामध्ये आपल्या क्षेत्रातली तपश्चर्या केलेले जीनियस भारत मातेची सेवा करतात. हे माझ्या मनाशी असलेलं माझं पण स्वप्न आहे, आज शब्दामध्ये तुमच्यापर्यंत पण मी पोहोचवते. आता त्यासाठी काय हवं चा पहिला मुद्दा आहे संकल्प. संकल्प, मनाशी केलेला खराखुरा संकल्प की मला माझ्या क्षेत्रामधला जीनियस व्हायचा आहे. त्या संकल्पाला जोड पाहिजे ध्यास. ध्यास की दिवस रात्र त्या एका गोष्टीमधल्या उत्तमता आणि प्रतिभेचा मी ध्यास घेतलाय. हा कोण कशाने घेईल याचं काही गणित नाही सांगताय. कधी अंतःप्रेरणेने माणूस त्याचा ध्यास घेईल, कधी काहीतरी थप्पड बसते, कधी काहीतरी अनुभव येतो. संकल्प सोडणे, मला जीनियस व्हायचा आहे हा संकल्प. तर एक महान कवी आहे की ज्याचा आपल्या पत्नीवर एवढं प्रेम की तो तिला माहेरीच जाऊ द्यायचं नाही. लग्न होऊन 10 वर्ष, शेजारचं गाव होतं, शेजारची गाव, लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी ह्याने आपल्या पत्नीला माहेरी, कारण तिला एक क्षणभर सुद्धा नजरेआड झालेली त्याला पहिल्यांदा छान वाटेल, पण आता 10 वर्ष झाली आता आणि आईलाही भेटता आलेलं नव्हतं, माहेरी त्या पत्नीला कधी माहेरी जाता आलं नव्हतं. तर एके दिवशी निरोप आला की आई शेवटच्या घटका मोजते आहे आणि ते मोजताना आपल्या मुलीचं ती नाव घेते आहे, म्हणून अक्षरशः हातापाय पडून तिने पतीकडे परवानगी मागितली की आजच्या पुरतं मला जाऊ द्या, माझ्या आईला भेटू द्या, उद्या मी परत येते. या नवऱ्याने कशी बशी महाकष्टाने परवानगी दिली, आजच्या पुरती जा. ती गेली, आईची तिने सेवा केली. रात्री उत्तर प्रदेशातली गोष्ट आहे, तर उत्तर प्रदेशाचं असं सपाट छताची घरं असतात आणि म्हणजे वर गच्ची असते. तर उन्हाळ्याचे दिवस म्हणून ती खुल्या हवेवर म्हणून गच्चीमध्ये झोपलेली होती. तर मध्यरात्री तिला कुडबुड ऐकू आली, म्हणून जाऊन बघते तर भिंतीला शिडी लावून हा नवरा त्या भिंतीवरनं वर यायचा प्रयत्न करायचा. तर ती वैतागली आणि अक्षरशः वैतागून आपल्या नवऱ्याला म्हणली की आता हे प्रेम म्हणजे सुद्धा अति आहे, जरा मोकळी, जरा थोडस स्वतः करायला शिका की तुम्हाला एक दिवस सुद्धा माझ्या वाचून राहता येत नाही, असं ती थोडस टाकून बोलली. त्याचा या नवऱ्याला एवढा मोठा धक्का होता की त्याने आपल्या पत्नीला वाकून नमस्कार केला आणि म्हणला, देवी माझ्या डोळ्यामध्ये तू झणझणीत अंजन घातलेले आहेस, आता जातो आता आणि काहीतरी होईन तरच परत येतो. तो तिथनं निघून गेला. आज आपण त्याला ओळखतो कवी कुलगुरू तुलसीदास म्हणजे हा मुलगा. असाच एक दुसरा मुलगा आहे, तो घरातला धाकटा मुलगा होता, राजस्थान मधली गोष्ट आहे. आणि थोरला भाऊ आणि त्याची पत्नी
आपल्या देशामध्ये अशी समजूत आहे काही ज्या चांगल्या आपल्या संस्कृतीतल्या चांगल्या थोरल्या भावाची पत्नी म्हणजे आईच असते, वहिनी ही आईसारखी असते. तर मग हा धाकटा मुलगा गावभर उंडारायचा, गुंडगिरी करायचा, मारामाऱ्या करायच्या, खेळ खेळायचा आणि दमून बागून आला की वहिनी जेवायला वाट, वहिनी जेवायला वाट. पहिल्यांदा वहिनीने आपल्या या दिराकरता काय ते सगळं केलं, पण हळूहळू तिला मनात हे यायला लागलं की एकटा माझा नवरा मात्र दिवस रात्र मरमर मरतोय आणि हे कार्ट उंडारणार ह्याला कुठलं काम करायला नकोय, भावाच्या जीवावर फक्त उड्या मारताय असं तिच्या मनामध्ये आलं. एके दिवशी हा मुलगा बाहेरून खेळून आला, वहिनी जेवायला वाट. वहिनी गुस्सात होती, तिने भाकरी थापल्या पण काहीतरी दुर्लक्ष झालं, काहीतरी थोडी भाकरी जळली आणि वहिनीने पानात वाढली भाकरी. तर हिने पाहिली आणि म्हणाला वहिनी भाकरी जळली आहे. तर ते कमरेला पदर खोचलेली वहिनी एकीकडे स्वयंपाक करताना भाकरी थापता थापता हा धाकटा दीर जेव्हा म्हणाला वहिनी भाकरी भाजली आहे, जळली आहे, भाकरी जळली आहे, तर ती पुढची भाकरी थापता थापता स्वतःशी बोलल्यासारखी बोलली की चांगली भाकरी खायची असेल तर 4 पैसे कमवायची अक्कल पाहिजे माणसाकडे. ह्या पोराने ते वाक्य ऐकलं आणि पानच सरकवून दिलं. उठला तो आणि म्हणला मी जातो आता, तुम्हाला काहीतरी समजतेस, अब कुछ बनूंगा तो वापस आऊंगा. हा मुलगा तिथनं निघाला, तो आला महाराष्ट्रामध्ये. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या सगळ्या कहाण्यांवर त्यांनी काव्य रचलं. आज जगामध्ये ते श्रेष्ठ काव्य म्हणून मानलं जातं. तो हा गुंड मुलगा म्हणजे कविराज भूषण, शिवराज प्रशस्ती लिहिणारा कविराज भूषण म्हणजे हा मुलगा. मी तुम्हाला अशा गोष्टी मध्यरात्रीपर्यंत सांगू शकेन, पण स्वतःपुरतं ठरवून 2 गोष्टींवर लक्ष देतोय. कारण ध्यास, एकदा आयुष्याने काहीतरी अनुभव दिला, तो इथपर्यंत जाऊन भिडला आणि स्वतःला बदलायचं ठरलं, तो घेतलेला ध्यास, त्या ध्यासापायी सोडलेला संकल्प. तर तिकडे अमेरिकेतल्या एका झोपडपट्टीमध्ये एक पोरग राहत होतं, लहानाचं मोठं होत होतं. ब्लॅक म्हणजे आफ्रिकन अमेरिकन म्हणतात त्याला, किंवा आता जो राजकीय दृष्ट्या अयोग्य शब्द आहे तो म्हणजे निग्रो, ज्यांना गुलामांना म्हणून तिकडे नेलेलं, अशांच्या मधला एक मुलगा. त्याच्या आई वडिलांनी हा मुलगा 8 वर्षाचा झाला तेव्हा महाकष्टाने पै साठवून त्याला एक नवी सायकल घेऊन दिली, छान घंटा असलेली लहान मुलाची छोटीशी सायकल. हा 8 वर्षाचा मुलगा आपल्या वस्तीमध्ये ती दाखवायला फिरला आणि ती वस्ती सगळी गुंडांची वस्ती होती हो. ती आर्थिकदृष्ट्या दारिद्र्य, तिथे मटक्याचे अड्डे चालायचे, प्रॉस्टिट्यूशन, वेश्या व्यवसाय होता, गुंड, अंडरवर्ल्ड सगळे. तसे काही गुंड कोपऱ्यावर उभे राहून ते पाहत होते. त्यांनी पाहिलं की एक छोटंसं कार्टर छान असलेली सायकल घेऊन ट्रिंग करत चाललेलं आहे. त्यांनी त्याला बोलवलं इकडे. आता त्या लहान मुलाचं निष्पाप म्हणून त्याला काय करणार, तो अतिशय आनंदाने गेला. तो म्हणला माझ्या वाढदिवसानिमित्त आईवडिलांनी घेऊन दिली. त्याचे वाक्य पण पूर्ण झालं नसेल, गुंडांनी त्याला थोबाडीत मारली, त्याच्याकडची सायकल हिरवून घेतली आणि पळ म्हणले तुझ्या घरी. हा रडत त्या दिवशी घरी आला. पण घरी आला तो हे ठरवून आला की आता ताकद अशी मिळवीन की माझ्या समोर कोणाची उभं राहायची हिंमत नाही पाहिजे. 8 वर्षाचा मुलगा म्हणजे बॉक्सिंगच्या इतिहासामधला सर्वश्रेष्ठ बॉक्सर म्हणून ज्याची ख्याती आहे असा मोहम्मद अली म्हणजे हा 8 वर्षाचा मुलगा. दुसरा एक छोटा मुलगा, त्याची बहीण त्याला सांभाळायची कारण आई वडील गेलेले होते आणि दुबळा होता, तो किडकिडीत होता, त्याला सतत सर्दी पडशाचा त्रास असायचा. असा पार तो 18 वर्ष पार झाली तरी असा होता. एक दिवशी त्याची बहीण सहज त्याला म्हणली की काय आहे तुझी ताकद आणि काय तुझी ही तब्येत आणि मला तू रक्षण करायचं, माझं तू रक्षण करायचं का तुझं मी रक्षण करायचं. त्या मुलाला हे जाऊन भिडलं आणि त्याने ठरवलं आजपासून स्वतःला बदलायचंय. संकल्प सोडला मनाशी, आजपासून स्वतःला बदलायचंय. आणि त्यांनी चालू केला व्यायाम, त्यांनी चालू केला उत्तम आहार. 5 वर्षाच्या तयारीनंतर तो बदलाय जबरदस्त बलदंड तरुण. आणि किती बलदंड तर त्यांनी स्टेडियम मध्ये चॅलेंज दिलं सिंहाला, सिंहाशी निशस्त्र मी लढा करीन. आपला संभाजी महाराजांचा जसा फोटो असतो ना की सिंहाच्या पाठीवर आणि तो सिंहाचा जबडा असा हाताने, तशी घडलेली गोष्ट. याचं नाव आहे युजेन सँडो, ज्याच्या नावाने बनियनला नाव आहे तो हा युजेन सँडो. म्हणजे जीवनाचा संकल्पाचा एक क्षण आहे, एक संकल्प. असंच दुसरं एक 8 वर्षाचं पोरग अमेरिकेत, त्याला खेळाची आवड खूप. आणि 1948 सालच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकच्या वेळी हा 8 वर्षाचा मुलगा होता.
आणि घरातल्या एका मोडक्या तोडक्या ट्रान्झिस्टरवर तो त्या खेळाची कॉमेंट्री ऐकत होता. त्याच्यात त्याने ऐकलं की कोणातरी एका ॲथलीटनी 29 फूट लांब उडी मारून एक नवं जागतिक रेकॉर्ड केलेलं आहे. बस हे 8 वर्षाचं पोरगं उठलं, आपल्या घरामध्ये त्याने एक मोडकी फुटपट्टी आणली आणि आपल्या गटार वाहणाऱ्या अंगणामध्ये 30 फूट मोजले आणि वयाच्या 8व्या वर्षी मनात निश्चय केला की एक ना एक दिवस मी एवढी लॉंग जम्प मारणार आहे, 30 फूट. हा मुलगा 24 वर्षाचा झाला, म्हणजे आता मध्ये 16 वर्ष गेली, पण 16 वर्ष त्यांनी एका निश्चयाच्या, एका संकल्पाच्या प्रकाशात तपश्चर्या केली होती. आता झाला होता असा शिडशिडीत, वेगवानी पळणारा, पिळदार स्नायू असलेला हा तरुण. अमेरिकेच्या टीमकडनं तो निवडला गेला 1964च्या ऑलिम्पिकसाठी. आणि ज्या दिवशी त्याची लॉंग जम्पची होती कॉम्पिटिशन, त्या दिवशी त्याच्या अंगात होता ताप, 5 तापाने अंग फणफणलेलं होतं, 5 ताप भरलेलं. ऑलिम्पिकमध्ये केव्हा तरी एकाच वेळी तुम्ही तुमच्या फिटनेसच्या एकदम टोकाला जाऊ शकता आणि तो लागतोच, कारण असं 1 मिलीमीटरच्या फरकाने सुद्धा गोल्ड मेडल मिळणं किंवा न मिळणं, कुठलंच मेडल मिळणे किंवा हे ठरू शकतं. ह्याच्या अंगात 5 ताप, तरी सुद्धा तो दुसऱ्या दिवशी पळण्यासाठी, लॉंग जम्प मारण्यासाठी म्हणून उतरला. 4 लॉंग जम्प जेव्हा झाल्या तेव्हा त्याच्या 2 नीट होत्या, पण त्या 25 फूट होत्या आणि 2 थोड्या जास्ती होत्या, पण फाऊल झाला होता. म्हणजे तो लॉंग जम्प मारणारा असं लांबून पळत येतो जोरात आणि एक रेग आखलेली असते, त्या रेघेच्या अलीकडून उडी घ्यावी लागते. ती किती अलीकडनं घेतली तरी मोजली जाणार रेघेवरून. म्हणून ॲथलीटचं कौशल्य असतं की बरोबर त्या रेघेवरनं आकाशात उड्डाण घ्यायचं. लॉंग जम्प मारणारा आकाशात अशी 2 पावलं टाकतो आणि पलीकडे उतरतो. तो शरीराचा शेवटचा भाग जिथे लागेल तिथपर्यंतचं अंतर मोजलं जातं. तर या नादात याची ती 2दा लाईन कट झाली होती रेषेवर. म्हणजे क्रिकेटमधला नो बॉल तसा याचा फाऊल होता. 5 चान्स असतात आणि त्याच्यात 3दा जर फाऊल झाला तर तो बाद असतो, खेळाडू बाद होतो. अंगामध्ये 5चा फणफणलेला ताप, 4 चान्स संपलेले, 2 तर 25 फुटाचेच आणि 2मध्ये फाऊल, म्हणजे आता फाऊल होऊन पण चालणार नाही असा शेवटचा चान्स. त्याचा कोच त्याच्यापाशी गेला आणि कानात हळूच म्हणला की बॉब, रिमेंबर दिस इज युअर लास्ट चान्स, तुझी ही शेवटची संधी आहे. आणि वयाच्या 24व्या वर्षी अंगामध्ये 5 ताप घेऊन हा बॉब बीमन हे त्याचं नाव आहे, सुटला समुद्राच्या लाटेसारखा सर 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 सर. त्यांनी यावेळी रिस्क नको म्हणून त्या रेषेच्या अख्खा 1 फूट अलीकडनं आकाशात उड्डाण घेतलं आणि पलीकडे उतरला. मोजलं त्यावेळेला अंतर होतं, त्याची लॉंग जम्प 30 फुटाची झालेली होती. घेतलेला 1 जास्त. आपल्याला आपल्या जीवनातला जर जीनियस व्हायचा असेल तर पहिली आवश्यकता आहे ध्यास. ध्यास की दिवस रात्र जळी स्थळी काष्ठी पाषाणी उठत बसता कार्य करता स्वप्न पाहता तो एक आपल्या समोर ठरवलेलं ते ध्येय, एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, तसा तो एकच तारा समोर तो दिसायला पाहिजे. मग त्या ध्यासाला दिली पाहिजे संकल्पाची जोड. संकल्प तो अंतःकरणाशी सोडावा लागतो. शो केला पाहिजे असं नाही, दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे असं नाही, पण आपला संकल्प. आणि मग तिसरा मुद्दा आहे तो त्या संकल्पाला दिली पाहिजे नियोजनाची जोड. इथे मी तुम्हाला कमी शब्दात पण एक थोडासा अवघड मुद्दा सांगणार आहे. छान ऐकता तुम्ही, थोडासा अवघड मुद्दा सांगणार आहे. मगाशी तुम्ही सचिनच्या, शोएब अख्तरच्या बॉलवर ऑफला मारलेल्या 6ला तुम्ही टाळ्या वाजवल्या. आता आपण त्याच्या मागचा मेंदू पाहणार आहोत. मेंदू त्याच्या मागचा, की सचिन बॅटिंगला असा उभा आहे आणि समोरून धावत येणाऱ्या शोएब अख्तरकडे पाहतो आहे. शोएब अख्तरने त्याच्या हातात चेंडू धरलाय, त्याच्यावर सचिनची नजर आहे आणि शोएब अख्तरच्या हातातून तो चेंडू सुटला, फक्त 22 यार्ड क्रॉस करतोय तोपर्यंत सचिनचा मेंदू त्या माहितीचं पृथक्करण करत असतो. इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. आपला प्रत्येकाचा मेंदू आत्ता सुद्धा हे ऐकत असताना तुम्ही माझ्याकडे पाहतात, माझा आवाज ऐकतात, मुद्दे समजावून घेतात आणि मनाला भिडणाऱ्या मधल्या योग्य मुद्द्यापाशी टाळ्या वाजवतात. हे म्हणजे तुमचा पण मेंदू आता माहितीचं पृथक्करण करतो आहे. ते करणारं मेंदूचं सर्किट असतं, त्याला नाव आहे न्यूरल सर्किट. न्यूरल सर्किट म्हणजे पहा की मी समजा अशी नजर टाकली, उभा आहे
आणि शोएब अख्तरच्या हातातला चेंडू, तर त्या चेंडूची प्रतिमा डोळ्याद्वारा, डोळ्यांच्या मागे नर्व फायबर्स आहेत, नर्व्स आहेत, तर त्या चेंडूचा फोटो डोळे घेतात, त्याची एक कॅप्सूल तयार केली जाते छोटी, ती त्या डोळ्यांना जे मेंदूपर्यंत नर्व फायबर आहे तिथे ती पाठवली जाते, मेंदूपाशी तो पाठवला जातो आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याचं काम, अर्थ समजावून घेण्याचं काम आपला कराडचा एक चांगला अधिकारी ओरिसा केडरमध्ये IAS म्हणून काम करतोय सचिन जाधव. आत्ता मी नुसतं सचिन जाधव नाव बोललं तरी माझ्या मनामध्ये त्याची प्रतिमा आहे. कुठे आहे सचिन? आत्ता समोर आहे का? आहे, तो ओरिसामध्ये आहे, पण मेंदूमध्ये स्टोअर केलेली, मेंदूमध्ये साठवलेली सचिन जाधव ही प्रतिमा आहे. तसा हा मेंदूमध्ये साठवलेली की शोएब अख्तर चेंडू घेऊन पळत येतोय, तुफान वेगाने टाकणार आहे, 22 यार्ड तो बॉल क्रॉस करून येणार आहे. याच्यामध्ये सचिनचा मेंदू माहितीचं पृथक्करण करतो. ते माहितीचं पृथक्करण करणारी जी वैज्ञानिक संकल्पना आहे तिचं नाव आहे न्यूरल नेटवर्क. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मेंदूचं न्यूरल नेटवर्क असतं. सचिन कशामुळे आहे तर बाकीच्या बॅट्समन पेक्षा सचिनचा मेंदू जास्त वेगाने त्या माहितीचं पृथक्करण करतो. त्यामुळे शोएब अख्तरला फार वाटत असेल की परफेक्ट बाउन्सर टाकलेला आहे आणि कसा बसा असा फक्त बाजूला हो, पण सचिनचा आधी मेंदू त्या सगळ्याचं पृथक्करण करून त्या चेंडूचा अर्थ लावतो आणि शरीराला कमांड, आज्ञा देतो की आता असा असा बाजूला सर, असा त्या मेंदूला, असा त्या चेंडूला टप्पू मार. आपल्यापैकी प्रत्येक जण करू शकतो हे. कारण जिनियस होणे म्हणजे तुझ्या कामाच्या विषयात तुझा मेंदू किती भरभर चालतो, किती वेगाने चालतो, म्हणजे सुचणे नावाची प्रक्रिया आहे की तुला कळणे आणि कळण्यामुळे सुचणे. तर हे जे न्यूरल नेटवर्क आहे हे कष्टाने घडवता येतं असं म्हणतात. हा शास्त्रशुद्ध मेंदूचं शास्त्र म्हणजे न्यूरोसायन्स. तर मी तुम्हाला जे म्हणालो की कष्ट त्याच्या मागे ते किती वेळाचे, तर शास्त्रज्ञांनी असं सांगून ठेवलंय की आपल्या ठरलेल्या एका क्षेत्राला 10,000 तासांची तपश्चर्या, ही तुमच्या मेंदूचं पण न्यूरल नेटवर्क मग तुम्ही तुमच्या क्षेत्रातले जिनियस बनार अशी करतं. सचिन हजारो तास न दमता न थकता अक्षरशः शिवाजी पार्कच्या मैदानावर सराव करतो, असा आपण आपापला, असा आपापल्या क्षेत्रातला. पण त्याला जादूमयी फॉर्म्युला आहे की कामाच्या आपल्या क्षेत्रात 10,000 तासांची तपश्चर्या पाहिजे. मी जेव्हा माझ्या अभ्यासात हे पहिल्यांदा वाचलं की मेंदूचं न्यूरल नेटवर्क असा शब्द आहे, म्हणजे मेंदूचं सर्किट आणि कोणत्याही माहितीचं पृथक्करण किती वेगाने करून तो मेंदू किती वेगाने आदेश देऊ शकतो, याला म्हणायचं जीनियसची उंची. अशी आपण प्रत्येक जण गाठू शकतो. पण त्यामागे हवंय नियोजन, ध्यास आणि संकल्पाला दिली नियोजनाची जोड. आणि नियोजन कशाचं तर 10,000 तासांची तपश्चर्या, हा खास आपला भारतीय शब्द आहे तपश्चर्या. आणि माझ्या कामाच्या क्षेत्रात मी 10,000 तास, मित्र 10,000 तास फार लांब आहेत असं समजू नका. आपापलं जीवन सांभाळून दिवसाचे कोणी 2 तास, कोणी 3 तास त्या आपल्या एका क्षेत्राला देऊ. कोणी समजा ड्युटीच्या दिवशी त्याला 2च तास देता येतील, पण माझा 5 डे वीक आहे आणि शनिवार रविवार सुट्टी असते, तर मी त्या दिवशी माझ्या क्षेत्राकरता 6-6, 8-8 तासांची तपश्चर्या करीन. असं करून 10,000 तासाला आयुष्याची किती वर्ष लागतील. तर मी बसून एक गणित केलं. मला ते गणिताने सांगितलं की एका आपल्या क्षेत्रामध्ये 10,000 तासांची तपश्चर्या करायला 8 ते 12 वर्ष लागतील. सरासरी 8 ते 12 वर्ष लागतील. म्हणजे आपल्या भारतीय विचारामध्ये 12 वर्षाला एक तप असा शब्दच आहे की 12 वर्ष उलटून गेली एक तप आहे. आपली संकल्पना पण ही आहे की विद्यार्थी गुरुकडे शिकायला जर गेला तर त्याने गुरुकडे किमान 12 वर्ष शिकायचं असतं. म्हणजे मला त्यातली जादू लक्षात आली. मेंदूची जडणघडण आपल्यापैकी प्रत्येक जण करू शकतो आणि वयाच्या कोणत्याही टप्प्याला ती संपलेली नसते. नवं शिकू शकतो माणूस. तो पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे तुमचा 10,000 तासांचा प्लॅन तयार करा आणि सतत काहीतरी नवीन शिकायचं आहे. सतत नवीन शिकायचं आहे. हे जो सतत नवीन शिकतो तो आपल्या क्षेत्रामधला अशा प्रकारे जीनियस बनतो. सतत जो नवीन शिकतोय. नाही तर काही वेळा तुम्हाला दिसेल की माणसांचं शिकणं थांबतं.
तर जिनियस बनण्याची दिशा म्हणजे तू सतत काहीतरी नवीन शिकत राहा. मला सुदैवाने मराठीतल्या एक महान साहित्यिक आणि इथे कराडला जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या अध्यक्ष होत्या दुर्गाबाई, म्हणजे दुर्गा भागवत. यांचा मला जवळनं सहवास लाभला. मला आयुष्याच्या उताराकडे त्या मुंबईला राहायच्या, तिकडे लॅमिंग्टन रोड म्हणून तिथे त्यांचा फ्लॅट होता आणि मला त्यांचा हुकूम असायचा की अविनाश मुंबईत आलास तर भेटून जायचं. मी त्याला आशीर्वाद समजायचो, त्यामुळे फोन करून विचारायचो की बाई तुम्हाला सोयीचं असलं तर येऊन जाऊ का. काय करायचंय, वाकून नमस्कार करायचा आणि आशीर्वाद घ्यायचा. पुढे दुर्गाबाईंना पार्किन्सन झाला होता, तर सगळ्या अंगाला असा कंप होता, नीट चालता नाही यायचं, असं पाय घासत त्यांना चालण्याची वेळ, शरीराची कुडी अशी एवढीशी छोटी होती, मनगट असं माझ्या निम्म्या आकाराचं झालेलं होतं. तर अशा दुर्गाबाई 93 वर्षाच्या झाल्या. त्या दिवशी मी फेब्रुवारीत असतो त्यांचा वाढदिवस, त्या दिवशी मी मुंबईत होतो म्हणून मी त्यांना आधी फोन करून विचारलं. त्यांच्या सुनबाई बोलल्या आणि वेळ असेल तर येऊन जाऊ, काही नाही नमस्कार करायचं. तर मग मी दारावरची बेल वाजवली, दार उघडलं. ते आता सगळे ओळखत होते. त्यांनी आतमध्ये, दुर्गाबाई आतमध्ये कुठेतरी बसलेले, तर बाई अविनाश आलाय. तर दुर्गाबाईशी आधू झालेली दृष्टी, सगळं अंग असं कंप पावतंय, पाय घासत सावकाश बाहेर चालत आल्या. कोण, अविनाश करे असं पाहत मी त्यांना वाकून नमस्कार केला. बसलो आम्ही. त्यांचा थरथरता हात पाठीवर, म्हणजे आजीचा आपल्याला असलेल्या आशीर्वादासारखा. आणि मग सहज माणूस विचारतो तसं मी 93 वर्षाच्या असलेल्या पार्किन्सन झालेल्या दुर्गाबाईंना विचारतोय की बाई नवीन काय चालू आहे, हा की बाई नवीन काय चालू आहे. तर 16 वर्षाच्या मुलीलाही लाजवेल अशा उत्साहामध्ये दुर्गाबाई म्हणतात की गौतम बुद्धाच्या म्हणजे बौद्ध वाङ्मयामधले तिबेटी भाषेतले मला काही ग्रंथ मिळालेले आहेत, त्या ग्रंथांचा अभ्यास करता यावा आणि ते ग्रंथ मराठीत भाषांतरित करता यावे म्हणून मी तिबेटी भाषा शिकायला सुरुवात केली. वय वर्ष 93. मराठीमध्ये असे थोर स्वातंत्र्य सैनिक गाजून गेलेले, फार महान काम. ते पंडित होते, नावच त्यांचं पंडित सातवळेकर. पंडित सातवळेकर स्वातंत्र्य सैनिक होते. 1930च्या चळवळीत होते, 42च्या चळवळीमध्ये होते, गांधीजींचे सहकारी होते आणि जगातल्या 32 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. कारण मूळची भाषा संस्कृत, तर संस्कृत ही भाषांची भाषा आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. तर यांची तर संस्कृतवर प्रभुत्व आणि 32 भाषा यांना चांगल्या येत असत. पंडित सातवळेकर 103 वर्षाचे होऊन आपल्यामधनं गेले. पण 103 वर्षांचे जेव्हा झाले तेव्हा एका पत्रकाराने त्यांना फोन केला. नव्या वर्षानिमित्त आपले पण काही निश्चय असतात ना, न्यू इयर रिझोल्युशन आपले पण असतात ना निश्चय. तसं या पत्रकाराने पंडित सातवळेकरांना विचारलं की पंडितजी नव्या वर्षाचा निश्चय काय. 32 भाषांचे तज्ञ असलेले पंडित सातवळेकर म्हणाले की मी स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा शिकायला सुरुवात केली. म्हणजे शिकणं कधी थांबत नाही. एक फार वेगळ्या प्रकारचा किस्सा सांगतोय. सगळेजण उस्ताद झाकीरबाईंना निदान ओळखत असाल, म्हणजे तुम्ही आपण सगळे ओळखत असो की झाकीर हुसेन हे तबल्यामधले भारत मातेची त्यांनी सेवा केलेले थोर सुपुत्र. तबला त्यांनी जगाच्या पातळीला नेऊन ठेवला. त्या झाकीरबाईचे गुरु त्याचे वडीलच आहेत, त्यांचं नाव उस्ताद अल्लाह खान. आणि उस्ताद अल्लाह खानचे गुरु म्हणजे अशा अनेक गुरूंचे गुरु उस्तादों के उस्ताद अहमद जान थिरकवा खान साहेब, हे खरे साहेब आणखी आपल्या यशवंतराव चव्हाण साहेबांप्रमाणेच साहेब म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये मोठी उंची गाठलेला. तसे अहमद जान थिरकवा खान साहेब ते पण असे 92-93 वर्षाचे झाले. तर त्यांच्या वाढदिवसाचा पुण्यामध्ये कार्यक्रम होता आणि ठरलं असं होतं की पत्रकार खान साहेबांची मुलाखत घेणार आणि खान साहेब मुलाखतीमध्ये तबल्याचा डेमो दे, ती मुलाखत पुढे चालू होणार. तर असे खान साहेब येऊन बसलेले, त्यांच्यासमोर तबला, तो पत्रकार आला, जागेवर बसला. पत्रकाराने आधी अहमद जान थिरकवा खान साहेबांविषयीचं जे सांगायचं ते सगळं सांगितलं आणि मग तो खान साहेबांकडे वळला प्रश्न विचारायला. पहिला प्रश्न विचारण्याकरता या पत्रकाराने तोंड उघडलं. तो म्हणला खान साहब आप तो उस्तादों के उस्ताद है. पुढे त्याला काहीतरी म्हणायचं पण त्याने विचारायला सुरुवात केली खान साहब आप तो उस्तादों के उस्ताद है. त्याला मध्ये तोडून 93 वर्षाचे अहमद जान थिरकवा खान साहेब म्हणाले, नीट ऐका, खान साहेब म्हणाले बेटा हम कहां के उस्तादों के उस्ताद, हमें तो अभी अभी तितले का अंदाजा आना शुरू हुआ है.
तबल्यामधला पहिलं काही शिकवत असतील तर त्रिताल म्हणून शिकवतात. 93 वर्षाचे खास आहेत, त्यांचं नाव निघाल्यावर असं करायचं असतं. ते सांगतायत, बेटा हम कहाँ के उस्तादों के उस्ताद, हमें तो अभी अभी तितले का अंदाज आना सुरू आहे. आपल्यातल्या ज्याच्या मनाने घेणं चालू केले, मला तर वाटतंय की ऐकतात खूप छान तुम्ही. तर आपल्यातल्या ज्याच्या मनी त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की कामाच्या आपल्या क्षेत्रात आपलं सतत शिकणं चालू राहिलं पाहिजे. सातत्याने आपलं शिकणं चालू राहिलं म्हणजे मी पण स्वतःला हे सांगत असतो की माझं शिकणं पूर्ण होता कामा नये. असं वयाचा तुमचा कोणताही टप्पा 70-80 वर्षाच्या आजोबा असू द्यात किंवा 16-17 वर्षाचा मुलगा मुलगी असू द्यात, कामाच्या आपल्या क्षेत्रातलं सतत शिकणे, नवीन शिकणे. त्याला आणखीन एक उपाय तो म्हणजे नवी आव्हानं स्वीकारणे, नवे चॅलेंजेस. म्हणजे स्वतःकरता ठरवा उद्दिष्ट काहीतरी की हे विशेष करायचंय, हे साध्य करायचंय. म्हणजे नवी नवी आव्हानं स्वीकारणे. त्यामधूनच तुमच्या लक्षात येईल की हे ज्याला समजतं तो संकटांनी डगमगणार नाहीये, कारण संकट पण आपल्याला शिकवतात. आता मी तुम्हाला आणखी एक नवा शब्द आणि त्याचा अर्थ काय होतो हे सांगतोय. पण आपली वाटचाल जर जीनियस कडे करायची असेल तर स्वतःच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर काढा. सतत कम्फर्ट, आपला प्रत्येकाचा म्हणजे एक कम्फर्ट झोन असतो ते आपल्या भोवती आखलेला. पहा तुम्ही, साध्या माणसाच्या सवयी असतात की ते सकाळी उठल्यावर तो चहा असाच पाहिजे, अंघोळ सुद्धा करायची ती अशा एका विशिष्ट पद्धतीनेच करायची, कामाचं टेबल मांडलेलं असावं लागतं, ते माणसाच्या जेवायच्या सवयी असतात आणि ते विशिष्ट क्रमाने तसं जेवायला मिळालं तरच मला जेवल्यासारखं वाटतं. नाहीतर लोक म्हणतात मला जेवल्यासारखं, पोटात अन्न किती भरलं तरी जेवल्यासारखं नाही वाटत. आपला प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. आपण जर सारखे त्या कम्फर्ट झोन मध्येच थांबलो तर मेंदूची नवी जडणघडण थांबते. तर जाणीवपूर्वक, योजनापूर्वक स्वतःला त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढा, तर मग मेंदूची जडणघडण चालू होते. मग आता हे ज्याच्या लक्षात आलं त्याला समजेल की अंगावर येणारी संकट आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढतात. नव्या अडचणी, काम करताना माझ्या क्षेत्रात अडचणी आल्या, आपण मग त्यांचं स्वागत करायला शिकवलं. म्हणून नवी जी आव्हानं स्वीकारायची, चॅलेंजेस नवे आपल्या कामाच्या क्षेत्रातले, त्यांनी आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडू. अशा रीतीने आपलं नवीन शिकणं सतत चालू राहील. माझे मित्र, ऍक्शन पॉइंट मधले शेवटचे 3 मुद्दे. एक आहे स्वाध्याय कौशल्य शिकून घेणे. स्वाध्याय म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा हे कळणे म्हणजे स्वाध्याय. कारण काळ इतक्या वेगाने बदलतोय आपल्या भोवतीचा की मी शाळा कॉलेजमध्ये शिकताना केव्हा तरी जे शिकलो तेवढं आयुष्यभर पुरणार आहे तर आता पुरणार नाही. दर 4 महिन्याला, दर 6 महिन्याला गोष्टी वेगाने बदलत आहेत. ते काय दरवेळी काय कुठे काय क्लासेस असणार आहेत का त्याचे? तेव्हा जीनियस होण्याची वाटचाल करायची असेल तर अंगी बाणवायला पाहिजे. समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतः कसा करायचा हे कळणे म्हणजे स्वाध्याय. पुढचा मुद्दा आहे, त्या स्वाध्यायामध्ये महत्वाचं असतं वाचन, की वाचन आपल्या क्षेत्रातलं वाचन पाहिजे. त्यामुळे मला ज्या क्षेत्रातला जीनियस व्हायचं आहे त्या क्षेत्रामधलं मी सातत्याने नवीन वाचतो आहे, म्हणजेच मी स्वतःला नवीन शिकवतो सुद्धा आहे. आणि मित्र, माझा आजच्या संध्याकाळी तुमच्याशी बोलतानाचा शेवटचा मुद्दा, मला जर कोणी विचारलं की बाकी सगळं बाजूला ठेव आणि एकच काहीतरी शेवटचा मुद्दा सांग, तर मी निशंकपणे सर्वांना सांगेन की तुम्ही मी आजच्या संध्याकाळी भेटलो, मूळचा ठरलेला विषय बदलला, तुम्ही तो छान ऐकून घेतला शांतपणे आणि आता जवळजवळ 1.5 तास मी तुमच्याशी बोलतोय पण इतक्या छान तुम्ही ऐकता. मग असे ऐकत असाल तर मलाही बोलण्यामध्ये आनंद आहे. आणि ते जीनियस तयार होणे, असामान्य गुणवत्तेची जोपासना, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगितला, तो सांगताना गोष्टी सांगितल्या, तो सांगताना सुरुवातीला एक त्रिसूत्री सांगितली, स्वतःला ओळख, त्यानुसार क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे. पण याच्यावर जीनियस नाही झालं. उत्तमता गुणिले प्रतिभा रेज टू n = g असं समीकरण सांगितलं आणि 10 ऍक्शन पॉइंट सांगितले मी तुम्हाला. या सगळ्यामधला कुठला तरी एकच मुद्दा तुमच्यातल्या ऐकताना जर मला कोणी म्हणाला की एवढं सगळं सांगितलं त्यातली काहीतरी एकच गोष्ट अशी सांगा की ही एवढी नियमितपणे करा की तुमची वाटचाल जीनियस होण्याकडे होणार आहे, तर मित्र निशंकपणे आणि 100% अनुभवाने सांगतो की माझा तो एकमेव मुद्दा आहे योग. योग आपल्या दैनंदिन जीवनात नियमितपणे किमान आणि सरासरी 30 मिनिटाचा योग करणे. सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे सकाळच्या वेळी.
पोट रिकामं असताना. सुदैवाने आंतरराष्ट्रीय योग दिवस आता होतो, जगाने स्वीकारलं. पण आपण भाग्य मानूयात की आपण अशा संस्कृतीमध्ये जन्माला आलो की जिचं मानवतेला असलेलं योगदान आहे योग. माझे साधे साधे प्रश्न आहेत की तुला उत्तम आरोग्य हवंय का रे बाबा रे आणि बाई ग? तुला उत्तम आरोग्य हवंय का? तुला उत्तम झोप लागलेली हवी का? तुला कमी झोप पुरते आणि दिवसभर प्रचंड उत्साहात असतो असं स्वतःला बनलेलं हवंय का? तुला एक उत्साहाचा सतत खळाळणारा आणि कधी न ओसरणारा झरा व्हायचा आहे का? तुला स्मरणशक्ती उत्तम हवी आहे का? तुला आरोग्य उत्तम हवंय का? तुला तुझ्या अंगामध्ये जे रक्त वाहत आहे ते रक्त रसरशीत ताजं, म्हणजे वैज्ञानिक भाषेत बोलायचं तर 16 mg हिमोग्लोबिन कंटेंट असलेलं रक्त हवंय का? तुला तुझ्या हृदयाची ब्लड पंपिंगची क्षमता, शरीराला ताजं रक्त पुरवठा ही वाढलेली हवी आहे का? तुला तुझी फुफ्फुसं जी काम करतात आणि जी ऑक्सिजनचा पुरवठा शरीराच्या वेगवेगळ्या भागाला करतात, मुख्य म्हणजे मेंदूला ऑक्सिजनचा सप्लाय, मेंदूच्या कामकाजाचा ऑक्सिजनच्या सप्लायशी तुला हे हवंय का? तर सगळ्याचं एक उत्तर आहे नियमित योग कर. आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो ह्याचं जर भाग्य मानणार असलो तर माझ्या मते फार वरचं भाग्य आहे. काहीतरी एकच कृती करायची असेल तर ती सुद्धा माझं म्हणणं आहे की आपल्या जीवनामध्ये जो नियमित योग करेल त्याची वाटचाल जीनियस होण्याकडे येईल. सुरुवातीला मी ज्या शुभेच्छा बोललो त्या मित्र सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा या आहेत की आपल्यामधल्या प्रत्येकालाच असा आपल्यातला स्व कळो, त्यानुसार निवडलेल्या क्षेत्रात प्रत्येकाचीच वाटचाल उत्तमता गुणिले प्रतिभा रेस टू एन इज इक्वल टू जीनियस कडे हो. आणि तसं होण्याच्या दृष्टीने आपण सगळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर योग नियमितपणे करू लागलो, मी समजेन मी धन्य झालो. आजची संध्याकाळ धन्य झाली. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा देऊन आज तुमचा वृंदाच्या डोळ्यात दोन प्रकारचे अश्रू आहेत. उजवीकडे दुःखाचे अश्रू आणि डावीकडे आनंदाचे अश्रू आहेत. पहिल्यांदा दुःखाचे सांगतो, शेवट सुखात नक्की. पहिल्या दुःखाचा अश्रू म्हणतो आहे विंदा करंदीकरांच्या माफी मागून. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. साहेब मनी मानसी इच्छा होती ऐकण्याची 370 ऐकण्याची 370. पण काही हरकत नाही, तुम्ही या निखाऱ्यावरची राख झाडलीत. लाल बुंद निखारे आमचे आम्हाला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मनापासून आभार सर. ते एवढ्यासाठी राख थोडी झाडा रे, निखारा उघडा पाडा रे. लाल बुंद निखाराने त्या भित्रेपणाला गाडा रे, भित्रेपणाला गाडा रे. संयोजकांच्या वतीने आपल्या मनापासून आभार. सन्माननीय माझे नायब तहसीलदार कराड गायकवाड साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला तरी पाहून यांचं स्वागत केलं. आपलंही मनापासून आभार. आणि ही संधी आपल्यासाठी उपलब्ध करून देणाऱ्या नगरपालिका, नगर वाचनालय आणि कराड नगर परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे मनापासून आभार. आपले सर्वांचे अत्यंत मनापासून आभार की आपण आभार प्रदर्शनापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित आहात. पुनश्च एक बार धन्यवाद. उद्याच्या व्याख्यानासाठी असाच खूप मोठा प्रतिसाद द्या. धन्यवाद.